आता बातमी आहे एका राजकीय भेटीनंतर सुरू झालेल्या राजकारणाची। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भेटीगाठी कधी औपचारिक असतात तर कधी त्या अनेक प्रश्न निर्माण करून जातात। विधान भवनामध्ये शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। राऊतांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केलाय। बघूया। गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत। भाजपसोबत जाणार नाही। किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही। भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत। राजकारणात भेटी सहज होत नाहीत। प्रत्येक भेट एक संदेश घेऊन येते, एका नव्या चर्चेला जन्म देते आणि जेव्हा भेट होते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची, तेव्हा राजकीय अर्थ निघणं साहजिकच असतं। विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवार पोहोचले। शिंदे मंत्रिमंडळाची बैठक सोडून पवारांच्या स्वागतासाठी आले। यानंतर त्याच दालनात शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली। हीच बैठक आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं। याच भेटीची इन्स्टा स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे। राजकीय संवादाची सर्व दारं उघडी ठेवण्याचा पवारांचा संदेश होता का, की पक्षातील आमदारांनाच एखादा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची राज्यात चर्चा आहे। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे पवार भेटीला महत्त्व आलं। शरद पवार भेटीसाठी आल्याचं कळाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे भेटीला पोहोचले। शरद पवार यांनी मोजकेच आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिंदेंची भेट घेतली। भेटीनंतर त्याच दालनामध्ये शरद पवार यांनी आमदार खासदारांची बैठक घेतली। बैठकीला रोहित पवार गैरहजर होते। त्यांनी एनडीए सोबत जाण्याच्या भूमिकेला आधीच विरोध केला। 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात देखील बैठक झाली होती आणि त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची दारं शरद पवारांनी खुली ठेवली आहेत का, अशी चर्चा सुरू आहे। मात्र या भेटीवर सर्वाधिक आक्षेप घेतलाय तो शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी। राऊतांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केलाय। गद्दारांच्या छताखाली बैठक घेतल्यानं विश्वासार्हता कमी होते असं राऊत म्हणाले। तर भाजपने संजय राऊतांवर निशाणा साधलाय। शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे उद्या उद्धव ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। 2019 मध्ये जनादेशाशी गद्दारी करणाऱ्यांनी विश्वासार्हतेवर बोलू नये असंही ते म्हणाले। नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झालेत की ते शरद पवार साहेबांना विश्वासार्हता सांगतायत। एक दिवस ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत। संजय राऊत गद्दार कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय। 2019 साली युतीला जनतेनं निवडून दिलं होतं, देवेंद्रजी फडणवीसांना आशीर्वाद दिले होते, मात्र तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी करून, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात। विधान भवनात इतरही अनेक जागा होत्या, मग शिंदेंचंच दालन का, असा सवाल राऊतांनी केला। गद्दारी करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली तर गद्दारी विरोधात बोलण्याचा अधिकार राहत नाही असंही त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी अशा गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। राऊतांनी अजित पवारांच्या बंडाचाही संदर्भ दिला। आम्ही असतो तर त्यांच्या दालनात बैठक घेतली नसती असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। या भेटीचं विनाकारण राजकारण केलं जात आहे। बेळगाव सीमा प्रश्नी काम करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या आग्रहामुळे काही आमदारांना भेटायचं होतं, त्यामुळे शिंदे यांच्या दालनात बसून चर्चा झाली। यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असं आव्हाड यांनी स्पष्ट केलंय।
तिथे आम्ही बसलो, त्यांची सगळी लोक आली, त्यांनी चहा पाण्याची वगैरे सोय केली, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे खाली आले. आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की माझ्या चेंबरमध्ये शरद पवार साहेब येऊन बसलेत, की त्यांना एक शाल घालून येतो म्हणून ते आले, त्यांनी शाल घातली आणि परत निघून गेले. मला या गोष्टीचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. राऊतांच्या वक्तव्यावर महायुतीकडूनही जोरदार पलटवार झाला. शरद पवार शिंदे यांच्या कार्यालयात आले तर राऊतांच्या पोटात का दुखतंय असा सवाल शंभूराज देसाईंनी केला. शर्त कोण मान्य असायला नसायला, राऊतांना काय असं वाटतंय सगळ्यांनी मला विचारून करावं. नॉन कॉग्निजिबल झालेले आहेत ते. एनसी पोलीस स्टेशनला जशी एखादी एनसी नोंदवतात की त्या तक्रारीत नॉन कॉग्निजिबल असतं, तसं आता राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेलं आहे. तर जाहीरपणे शिवीगाळ करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना संस्कार शिकवू नयेत. मुख्यमंत्र्यांनी एकही असंसदीय शब्द वापरलेला नाही असं म्हणत गुरूंनी केलेली गोष्ट संजय राऊतांना आवडलेली नाही असा टोला योगेश कदम यांनी लगावला. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे. आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत. म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल. राजकारणात कधी शब्द बोलके असतात तर कधी शांत भेटीही मोठे संदेश देऊन जातात. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट शिष्टाचार होती की नव्या राजकीय समीकरणांची नांदी, ऑपरेशन तुतारी की केवळ चर्चांचा फुगा, याचं उत्तर येणारा काळ देईल. पण आजच्या घडीला या भेटीपेक्षा त्या भेटीभोवतीचं राजकारणच महाराष्ट्राच्या सत्ताकारणात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.